सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्ध साधिके. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्ध साधिके. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. स्त्रीमधील प्रत्येक रूपाला आज खरं तर नवरात्रीच्या उत्सवानिमित्त मी वंदन करेनच, परंतु या स्त्रीमधील स्त्रीत्वाला जाणून घेणाऱ्या, खऱ्या अर्थाने समजून घेणाऱ्या या पुरुष वर्गाला आज मी मानाचा मुजरा करते. रसिक हो, जेव्हा जेव्हा आपण जागर नारी शक्तीचा करत असतो, नारी विषयी बोलत असतो, त्यावेळी बऱ्याचदा नाही तर नेहमीच आपण पुरुष हा किती वाईट आहे किंवा तो कसा वागतो आणि म्हणूनच त्यामुळेच स्त्री किती बरोबर आहे हे नेहमी सिद्ध होत असते. परंतु असं नाही. प्रत्येक पुरुष हा असा असतोच असे नाही. आपल्यासमोर खूप अशी उदाहरणं आहेत. आज जर महात्मा फुले नसते तर सावित्री या घडल्याच नसत्या. त्यामुळे अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या आज यशाच्या शिखरावर विराजमान झाल्या आहेत. त्यांच्या मागे हे पुरुष आहेत आणि म्हणूनच आजच्या या नवरात्र उत्सवामध्ये या अशा पुरुषांना खरं तर मानाचा मुजराच आहे. त्याचबरोबर अशी उदाहरणं अनेक आहेत. रमाबाई रानडे यांचे पती, त्यानंतर अहिल्याबाई होळकर यांचे सासरे, त्यानंतर आनंदीबाई जोशी यांचे पती हे त्यांच्या मागे खंबीरपणे उभे होते. त्यांनी स्त्रीमधील स्त्रीत्वाला जाणून घेतलं होतं आणि म्हणूनच आजच्या दिवशी आणि आज सुद्धा अनेक पुरुष, मग ते वडील असोत, पती असोत, स्त्रियांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत आणि म्हणूनच स्त्रिया आज गगनभरारी घेऊ इच्छितात आणि म्हणूनच त्यांना मानाचा मुजरा. स्वागत करते मनापासूनी सर्वांचे या उत्सव दिनी. स्वागत करते मनापासूनी सर्वांचे या उत्सव दिनी. घेऊन आदिशक्तीचे एक रूप मी काव्य संवादिनी. नमस्कार. सोलापूर जिल्हा घडामोडी आयोजित फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात खरं तर आज मला दुसऱ्यांदा संधी मिळते आहे. याचा मला खरंच खूप आनंद होत आहे आणि त्याबद्दल मी आदरणीय विवेकजी शेकापुरे सर आणि त्याचबरोबर राजशेखर चौधरी सर आणि त्यांची संपूर्ण टीम यांचे मी मनपूर्वक आभार मानते. त्यांनी मला पुनश्च एकदा आणि ह्या छान अशा नवरात्र उत्सवात व्यक्त होण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. या काव्यसंवादाला सुरुवात करण्यापूर्वी, हा स्त्रीत्वाचा प्रवास उलगडण्यापूर्वी स्त्रीबद्दल म्हणावंसं वाटतं की जन्मा येण्या कारण स्त्री, नात्यांमधील गुंफण स्त्री, दुःखाला लिंपण स्त्री, झिजतानाही दरवळणार देव्हाऱ्यातील चंदन स्त्री आणि सर्वार्थाने या जगाला मिळालेलं वरदान स्त्री. रसिका हो, यंत्रणार्यस्तु पूज्यते रमन्ते तद्र देवताः असं आपल्या भारत देशात स्त्रीविषयी म्हटलं जातं. परंतु या जगाच्या पाठीवर असा कोणताच देश नाही की त्यापुढे माता असं लिहिलं जातं. आपण कधी म्हणतो का अमेरिका माता, न्यूझीलंड माता? नाही. फक्त एक आणि एकच म्हणतो आपण, ती म्हणजे भारत माता. आणि खरंच खूप अभिमान वाटतो या देशामध्ये जन्माला मी आले याचा आणि त्यातल्या त्यात स्त्री जन्म मिळाला असल्याचा खरंच खूप मनस्वी आनंद होत असतो. पण हा शेवटी येतोच, कारण वास्तवता स्त्री जीवनाची ही काही वेगळीच आपल्याला दिसून येत असते, आपण अनुभवत असतो. हृदय अमृत नयनी पाणी, स्त्री जन्मा ही तुझी कहाणी. आणि ही वास्तवता कशी आहे ती जाणून घेण्यासाठी मी माझी एक रचना, तुझी कहाणी, अभंग या काव्यरूपातील आपणासमोर प्रथमतः सादर करते आहे. तुझी कहाणी. कोवळ्या वयात मेहंदी हातात, कोवळ्या वयात
मेहंदी हातात जीवन कष्टात सुरू झाले. स्त्रीत्वाची कहाणी नवी जिंदगाणी, स्त्रीत्वाची कहाणी नवी जिंदगाणी, तनमन हानी अबलेची. कशी होती स्त्री सुरुवातीला याचं वर्णन मी या कवितेमध्ये केलेलं आहे. चीड अन्यायाची जाण अस्मितेची, चीड अन्यायाची जाण अस्मितेची, नड शिक्षणाची जाणवली. मग काय केलं स्त्रीने? घेतली लेखणी हातात संगीनी, घेतली लेखणी हातात संगीनी, आतली स्वामिनी जागी झाली. लढते आजही सोसते आजही. स्त्रीला तिच्या अधिकारांसाठी आणि तिच्या अस्तित्वासाठी आजही लढावं लागतं. त्याविषयी म्हणते की लढते आजही सोसते आजही, भोगते आजही अबला स्त्री. सॉरी, इथे अबला मी म्हणणार नाही, कारण स्त्री सबला झाली आहे तरी सुद्धा तिला आज तिच्या हक्कांसाठी तिला सिद्ध करण्यासाठी लढावं लागतं आहे. म्हणून म्हणेन की लढते आजही सोसते आजही, भोगते आजही सबला स्त्री. चारित्र्य सजेल केव्हा उमजेल, चारित्र्य सजेल केव्हा उमजेल, आणि जगा समजेल मूल्य तिचे, मूल्य तिचे. रसिका हो, ही स्त्रीची कहाणी जी आपण पहिल्यापासून पाहत आलेलो आहोत, ऐकत आलेलो आहोत. आणि प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा नवरात्र उत्सव असो नाहीतर महिला दिन असो, त्यावेळी ही स्त्रीची कहाणी बोलली जाते. स्त्रियांना असं केलं पाहिजे, त्यांना अधिकार दिले पाहिजेत, त्यांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे. मग पुरुषांनी पुरुष जात स्त्रियांवर किती अत्याचार करते, ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह फक्त एवढ्या पुरताच मर्यादित असतो. पण खरोखर हे एवढ्या पुरतच आपण मर्यादित ठेवायचं का, ह्याचा विचार आपण करायला पाहिजे. आणि खरंच केव्हा उमजेल मूल्य तिचे, हा प्रश्न शतकानुशतक उलटली तरी सुद्धा न सुटणारा आहे. प्रश्नाची फक्त भाषा बदलते आहे मित्रांनो, पण प्रश्न मात्र तोच आहे. आणि याला सामोरं जाताना या स्त्रीला अनेक परीक्षा द्याव्या लागत असतात. तर कशा, त्या मी माझ्या दुसऱ्या रचनेतनं आपल्याला सांगते आहे. तीची परीक्षा. अंकुरण्यापासून ते सरणावर जाण्यापर्यंत, अंकुरण्यापासून तर ते सरणावर जाण्यापर्यंत चालू असते धडपड अस्तित्वाची. पिता, पती, पुत्र यांच्यात गुंफलेल्या माळेतून कर्तृत्वाचा मोती चमकवताना कितीदा द्यावी परीक्षा स्वत्वाची. युगानुयुगे चालत आलेल्या परीक्षेची परंपरा कदाचित तुला कणखर बनवते. युगानुयुगे चालत आलेल्या परीक्षेची परंपरा कदाचित तुला कणखर बनवते अजून एका नवीन परीक्षेला सामोरं जाण्यासाठी. अरे ऋतूही बदललेत कालानुरूप, अरे ऋतूही बदललेत कालानुरूप, रूपही बदललंय म्हणे आजकाल परीक्षेचं. पण संघर्ष मात्र नेहमी तिचा एकाच आशयासाठी, तो म्हणजे स्त्रीत्व, स्त्रीत्व आणि स्त्रीत्व. अशी ही कहाणी जाणून गेल्यानंतर, अशी ही स्त्रीची कहाणी जाणून घेतल्यानंतर तिची ही परीक्षा आपल्याला दिसते. पण ती फक्त दिसते, आपल्याला कधीही ती जाणून घ्यायची आपण तसदी घेत नाही, किंवा त्याच्यावर काही बदल करावा असं वाटत नाही. अनेक व्याख्यानं होतात, अनेक चर्चा होतात या नवरात्र उत्सवामध्ये काही महिला दिनी, परंतु त्या फक्त तेवढ्या पुरताच मर्यादित राहत असतात. स्त्रीची परीक्षा ही अगदी पोटात असल्यापासून खरं तर सुरू होते, ती म्हणजे स्त्री भ्रूण हत्येपासून. आता आपण म्हणतो की कायदे खूप आलेले आहेत, लिंग तपासणी नाहीये, परंतु जितके जितके नवीन कायदे येतात ना मित्रांनो, तितक्या तितक्या पळवाटा सुद्धा आम्ही शोधत असतो. आणि तुम्हाला काय वाटतं, खरोखर लिंग तपासणी 100% बंद झाली आहे का? तर नाही.
आत्ताच काही दिवसांपूर्वी मी माझ्या एका मैत्रिणीकडे गेली होती. तिला एक मुलगी आहे मोठी, 10-12 वर्षाची. मग मी तिला विचारलं, का गं म्हटलं, तू एकाच मुलीवर थांबली का? ती म्हटली नाही, तर आमच्या घरच्यांना ना मुलगा हवा होता. तिने दुसऱ्यांदा पण आई ती झाली, परंतु पोटात मुलीचा गर्भ असल्याने तिला टाकून देण्यात आलं. आणि बघा, खेड्यातली नाही ती, सुशिक्षित स्त्री, सुशिक्षित कुटुंब, सधन कुटुंब. आणि तेव्हा खरंच खूप वाईट वाटतं की खरंच आम्हाला मुलगी नको आहे. आजही आजही आमचे कायदे हे काय म्हणतात, कवडीमोल होत आहे. काहीच किंमत नाहीये त्या कायद्यांची, कारण जेवढे कायदे आम्ही काढतो त्याच्या पळवाटा सुद्धा आम्ही शोधत असतो. त्यावेळेस मन खूप खिन्न झालं, कारण खरंच मुलगी आजही अनेकांना नको आहे. एकीकडे आपण म्हणतो की मुलीच्या जन्माचं स्वागत होत आहे, असेलही कदाचित, पण ते प्रमाण खूप कमी आहे. आणि म्हणूनच स्त्री भ्रूण हत्येवर मी एक रचना तयार केली आहे. ही रचना मी तयार केली आहे ती अहिराणी बोलीभाषेतीलच. अहिराणी आपल्या बऱ्याच जणांना माहिती असेल. अहिराणी ही बोलीभाषा खास करून खानदेशची ओळख आहे. खानदेश, बागलाण म्हणजेच धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यामध्ये ही बऱ्यापैकी बोलली जाते. या भाषेचा गोडवा ना काही वेगळाच आहे आणि तिचा एक स्वतःचा असा लहेजा आहे. आणि म्हणूनच वाटलं, गोडवा असलेल्या भाषेमध्ये आपल्याला जरा जवळीकता साधता येते आणि या नाजूक विषयाला हाताळून बघूयात तर मग या अहिराणी भाषेत लिहिलेली माझी एक काव्यरचना. काव्याचं शीर्षक आहे कळणी हत्या. कशी सांगू पोरीसनी कथा, पोरी नकोस जासले, सांगस त्यासनी व्यथा. कशी सांगू पोरीसनी कथा, पोरी नकोस जासले, सांगस त्यासनी व्यथा. का वस पोर जड आणि का वस तिनी परवड. 9 महिना वजवास उपकार तिना खरोखर. 9 महिना वजवास उपकार तिना खरोखर. तिना वाचून सांगा वै का कोणी आई, आणि कोण गाई अंगाई. 7 पिढीसले उद्धारस, सुपुत्राले जन्मले घालस. 7 पिढीसले उद्धारस, सुपुत्राले जन्मले घालस. मायशेती अनंत काळणी, तिन्माशे काय कमी. पोऱ्यासनी संख्या जई फार. पोऱ्यासनी संख्या जई पार, सगळीकडे वैना हाहाकार. दिस्मावतीन अत्याचार आणि वाढतीन अनाचार. दिस्मावतीन अनाचार आणि वाढतीन अत्याचार. पोरीसले मिळणार नाहीत पोरी. पोरीसले मिळणार नाहीत पोरं, बायको होईती 5 पांडसनी. सर्व काही आपल्या हातमा, नका भानगडीत पडू लिंग तपासणीमा. सर्व काही आपला हातमा, नका भानगडीत पडू लिंग तपासणीमा. निसर्गानीशी ही योजना आणि दोघांशिवाय नाही गर्भधारणा. नको आते त्यात ढवळाढवळ, धरती मायना समतोल ढळस. नको आते त्यात ढवळाढवळ, धरती मायना समतोल ढळस. रहाटगाड चालस अखंड आणि त्यांना पडणार नाही वर खंड. बाई आणि पुरुष दोघं एकमेकले पूरक. बाई आणि पुरुष दोघं एकमेकले पूरक. पोरी जयात कमी तर वही मारक. सन्मान दिसन जगवू पोरीसले. सन्मान दिसन जागवू पोरीसले. आनंद ठिसन स्वागत करू आते. पोर अन पोर दोघी शेत समान. पोर अन पोरी दोघी शेत समान. पोरीसनं नका करू बलिदान. शपथ सगळा जण घेऊ आते आणि भ्रूण हत्या कायमनी दूर ठेवू आते. शपथ सर्वांनी घेऊ आते, भ्रूण हत्या कायमनी दूर ठेवू आते. ही कळीनी हत्या म्हणजेच भ्रूण हत्येवरची माझी एक रचना मी अहिराणी भाषेमध्ये आपल्या समोर सादर केली आहे. या मुली जन्माविषयी अजूनही आपण बघितलं, समाजामध्ये अशा प्रकारचं वातावरण आहे, अशा प्रकारची मनात घोर आहे. जेव्हा आपण कधी कुणाला भेटलो की तुला किती मुलं मुली,
तर काही जण म्हणतात मला 2 मुली. तेव्हा अहो सुशिक्षित लोक सुद्धा हळहळ व्यक्त करतात, अरे एक मुलगा राहिला असता बरं झालं असतं. ही मानसिकता आमची किती वर्ष किती काळपर्यंत चालणार हे सांगता येत नाही, परंतु कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात आपण स्वतःपासून करायला हवी हे मात्र नक्की आहे. आपण जग बदलवण्याच्या भानगडीत पडलो तर ते शक्य होत नाही. त्यामुळे आपण स्वतःला बदलवणं हे खरंच खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. जर मुलगी गर्भात असल्यानंतर वाचलीच, मुलीचा गर्भ आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा जर ती वाचली म्हणजे तिला आपण जन्माला घातलं, तरी सुद्धा तिची पुढील परीक्षा असते मुलगी जन्माला आल्यानंतरची. तर तिला त्याच्यासाठी तयार व्हावं लागतं. मग ती वाढत राहते. मग तिच्या वाढताना सुद्धा तिच्यावर अनेक बंधनं असतात. मग अहो साधी गोष्ट आहे, नैसर्गिक गोष्ट आहे हसणं. पोरीच्या जातीनं इतकं हसणं बरं नव्हे असं नेहमी घरामध्ये आई वडिलांपासून ते टोकलं जातं. तिचं मोठ्याने हसत असेल, खूप हसत असेल, तिथेही तिच्यावर बंधनं आणली जातात. बाहेर फिरणं, पोरीच्या जातीनं जास्त बाहेर फिरायचं नाही, जास्त रात्रीपर्यंत बाहेर फिरायचं नाही, किंवा जास्त कुणामध्ये मिसळायचं नाही, असं हे आपल्यावर लहानपणापासून बिंबवलं जात असतं. आणि कदाचित पोरीच्या जातीनं हा जो शब्द आहे तोच स्त्रीला कणखर होण्यापासून दूर ठेवत असतो. शिक्षणाचं उदाहरण घेतलं तरी सुद्धा आपण म्हणत असतो बस झाला, आता झाली, ग्रॅज्युएट झाली, पोस्ट ग्रॅज्युएट झाली, बस झालं आता हिचं शिक्षण, किंवा तिला पुढे जाऊन काय करायचं आहे, तिला पारक्याच्याच घरी जायचं आहे ना, हा विचार आजही पालक करत असतात. त्याचप्रमाणे कपडे कसे घालावे, इथून तिला बंधनं असतात. म्हणजे जरी ती जन्माला आली, आपण म्हणू सुदैवाने ती जन्माला आली मुलगी, तर त्यानंतर तिची परीक्षा संपते का? हो तर नाही. तिची परीक्षाची सुरुवात ही झालेली असते आणि ती अशा प्रकारे तिला यातूनही परीक्षा द्यावी लागत असते. त्यानंतर ह्या परीक्षा देत असताना सुद्धा आई वडील तिला कितीही ती परफेक्ट बसली त्या परीक्षेमध्ये तरी सुद्धा त्यांना मुलगी म्हणजे एक टेन्शन वाटत असतं, कारण तिचं लग्न करून देणं. कारण मुलगी आली की तिचं आपल्याला लग्न करून द्यायचं आहे हे आज एक आई वडिलांसाठी टेन्शन वाटत असतं. आणि मग तिचं लग्न होतं आणि मग परीक्षा या शब्दाचा खरा अर्थ स्त्रीला समजायला लागत असतो. आणि लग्न झाल्यानंतर सुद्धा जरी आपण लग्नाला रेशीम गाठ म्हणत असलो तरी सुद्धा ती खरंच रेशीम गाठ असते का? हो, ही रेशीम गाठ घट्ट करताना किती मोठी कसरत करावी लागते. आणि ही खरं तर परीक्षेची अवघड पायरी आहे असं मला वाटतं. आणि या पायरीवरती समजूतदारपणाचा कस हा स्त्रीचा लागत असतो. कसा लागतो स्त्रीचा कस, माझी पुढील रचना रेशीम गाठी इथून मी आपणाला सांगते. सादर करते कविता रेशीम गाठी. तो आणि ती असतात एकमेकांसाठी, तो आणि ती असतात एकमेकांसाठी, म्हणूनच जुळत असतात रेशीम गाठी. तिच्या प्रेमाला त्याचं गोंजारणं असतं, त्याचा प्रत्येक हाकेला तिची साद असते. तिच्या प्रेमाला त्याचं गोंजारणं असतं, त्याच्या प्रत्येक हाकेला तिची साद असते. जरी आवडीनिवडी असतात भिन्न, जरी आवडीनिवडी असतात भिन्न, जपतात एकमेकांना पवित्र नात्यासाठी, म्हणूनच जुळत असतात रेशीम गाठी. त्याच्या कर्तृत्वाला तिची खंबीर साथ असते, तिच्या मेहनतीला त्याची जाणीव असते. त्याच्या कर्तृत्वाला तिची खंबीर साथ असते, तिच्या मेहनतीला त्याची जाणीव असते. जरी असले दोघात काही मतभेद, जरी असले दोघात काही मतभेद, जुळवून घेतात एकमेकांना प्रेमासाठी, म्हणूनच जुळत असतात रेशीम गाठी. त्याच्या चुकांना तिचं पांघरूण असतं, तिच्या दुःखाला त्याचं अंथरूण असतं. त्याच्या चुकांना तिचं पांघरूण असतं, तिच्या दुःखाला त्याचं अंथरूण असतं. जरी असतात विचार वेगळे, समजून घेतात एकमेकांना सुखी संसारासाठी,
म्हणूनच जुळत असतात रेशीम गाठी. त्याच्या सैर उधळणाऱ्या मनाला तिचा लगाम असतो. त्याच्या सैर उधळणाऱ्या मनाला तिचा लगाम असतो. तिच्या गोड हट्टाला त्याचं लाड पुरवणं असतं. आणि जरी होतात कधी काही वाद, जरी होतात कधी काही वाद, मिटवतात क्षणात ते घरपणासाठी. म्हणूनच जुळत असतात रेशीम गाठी. प्रयत्न करतात विस्कटलेल्या घराला सावरण्यासाठी. प्रयत्न करतात विस्कटलेल्या घराला सावरण्यासाठी, संकटाच्या वादळाला दारातच थोपवण्यासाठी. तरी नाही जुळत कधी हे बंध, तरीही नाही जुळत कधी हे बंध. जुळवून घेतात त्या निरागस लेकरांसाठी. आणि म्हणूनच यशस्वी होतात रेशीम गाठी. तो आणि ती असतात एकमेकांसाठी, जुळत असतात म्हणूनच रेशीम गाठी. धन्यवाद रसिको. ही रेशीम गाठी ही कविता आपण बघितली असेल, परंतु ही रेशीम गाठ घट्ट करताना सगळ्यात महत्वाचा रोल असतो तो फक्त स्त्रीचाच असतो. स्त्रीकडनं पूर्णपणे 100% तिला प्रयत्न करावे लागत असतात. समोरून कितीही रिस्पॉन्स आला तर कदाचित तिच्या संसाराचं सोनं होत असतं, परंतु जर नाहीच कधी आला तर तिची संसार टिकवण्यासाठीचा कस तिचा हा तिथे वाढत असतो आणि तो लागत असतो. आणि तिची परीक्षा ही इथेही सुरूच असते. परीक्षा आणि स्त्री मी तर म्हणेल एक समीकरण आहे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर स्त्रीची ही परीक्षा आहे. असं नाही की पुरुष परीक्षेला सामोरं जात नाही, असं मला मुळीच इथे म्हणायचं नाही. पुरुषांनाही असतातच, पण त्या मानाने स्त्रीला हे सगळं काही करणं खूप अवघड असतं. आणि सगळ्यात जास्त कल जो असतो परीक्षा देण्याचा किंवा जी जबाबदार व्यक्ती म्हणतात ती स्त्रीकडेच या गोष्टी दिल्या जात असतात. कारण याचं महत्वाचं कारण म्हणजे लग्नानंतर स्त्रीचं सगळं काही बदललेलं असतं. अगदी चालणं, बोलणं, जेवणाच्या वेळेपासून उठण्याच्या वेळेपासून तिचं सगळं बदललेलं असतं. आणि म्हणूनच तिची परीक्षा ही पुरुषापेक्षाही नक्कीच खडतर असते. आणि तिथे सुद्धा ती यशस्वी होण्याचा प्रयत्न हा करत असते. ही रेशीम गाठ जुळते आणि त्यानंतर तिचा पुढील प्रवास सुरू होतो, तो म्हणजे तिला आईपणाची चाहूल लागते. हलक्या पावलाने तिच्या आयुष्यात एक गोड बातमी येते आणि या बातमीने तिचं सगळं आयुष्य, तिचं विश्व हे बदलून गेलेलं असतं. आणि आई होणं हा स्त्रीसाठी सगळ्यात मोठा सुंदर असा क्षण असतो. त्यात तिचं विश्व हे बदललेलं असतं, तिच्या भावना बदललेल्या असतात. जरी कितीही दुःख असलं परंतु तेवढ्या काळापर्यंत तरी ती सुद्धा विसरलेली असते. काय असतात तिच्या मनातील भावना ऐकूयात माझ्या या पुढील रचनेतून. माझ्या पुढील रचनेचं नाव आहे आई होताना. आई होताना. नाहक जीवाला लागते हुरहुर, जुळल्यावर सप्त जन्माचे सूर. नाहक जीवाला लागते हुरहुर, जुळल्यावर सप्त जन्माचे सूर. लागते आस असावा आपल्या जीवाचा अंश, कारण कुटुंबाला मिळणार असतो कुलदीपक अनमांश. स्वप्न फुलतात, भावनांचे मनात उमाळे दाटतात. बघा नक्की काय बदल होतात स्त्रीच्या आयुष्यामध्ये आई होताना या प्रोसेसमध्ये. स्वप्न फुलतात, भावनांचे मनात उमाळे दाटतात, मनात विचारांचे काहूर माजते, मग अचानक आनंद बरसतो. जसा चातक पावसाची वाट पाहतो. पतीचे प्रेम चंद्राच्या कलेने वाढते आणि आपसातील प्रेम वाढायला जणू हे एकच कारण लागते, अशी जाणीव तेव्हा त्या स्त्रीला होत असते. 9 महिने जरी वाटत असला भार, मात्र तोच संसाराला देतो उभार. 9 महिने जरी वाटत असला भार, तोच संसाराला देतो उभार. दिवसा मागून दिवस मग आठवडेही संपतात. दिवसा मागून दिवस मग आठवडेही संपतात. आणि 9व्या महिन्याकडे डोळे आस लावून बसतात. डोहाळ्यांचा कौतुक सोहळा साजरा करून होतो आनंद द्विगुणित.
डोहाळ्यांचा कौतुक सोहळा साजरा करून होतो आनंद द्विगुणित. बर्फी अन पेढ्याच्या खेळात उघड होते गुपित. काही असले तरी ती गोडच चव देतात आणि स्त्रीच्या आयुष्याचा अर्थ उलगडतात. शेवटच्या ओळी पहा. देव पण नसले तरी आई पण त्याहून कमी नाही. देव पण नसले तरी आई पण त्याहून कमी नाही. मग स्त्री असल्याचा आनंद मी का बरे मानू नाही. मी का बरे मानू नाही. खरंच खूप सुखद असा क्षण हा तिच्या आयुष्यात येत असतो. रसिको, हा आपण स्त्रीच्या जीवनाची परीक्षा बघत आहोत. मग ती जलपोटात असल्यापासून तर आई होतानाचा प्रवास इथपर्यंत आपण बघितलेला आहे. बऱ्याचदा आज परिस्थिती बदलते आहे की स्त्रियांना सन्मानाची वागणूक देत आहेत, पण तरी सुद्धा आज हे विषय घेतले जातात कारण बऱ्याच गोष्टी आपल्या कानावर असतात. आपण अनुभवत असतो रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये की स्त्रीवर का बोलावंसं वाटतं. कारण अनेक काळ लोटतो आहे, अनेक वर्ष बदलतो आहे, पण मी सुरुवातीलाच सांगितलं तिच्या ज्या समस्या आहे त्या मात्र समस्या त्याच आहेत, पण फक्त त्याचं रूप जे आहे ते हे बदलतं आहे. हे सगळं करत असताना सुद्धा जेव्हा ती आई होत असते, आई ही होणं ही सुद्धा तिची एक परीक्षा असते. परंतु तिला अनेक वेदना जरी यामध्ये होत असल्या, शारीरिक वेदना भयंकर, पण तिचा आनंद इतका असतो, मानसिक आनंद इतका असतो की त्या आनंदामध्ये सुद्धा ती तिच्या सगळ्या शारीरिक वेदना या विसरून जात असते. किंवा जीवनामध्ये तिच्या आयुष्यात जर काही संकट आली असतील किंवा काही चालू असतात संकट या परिस्थितीमध्ये, ते सुद्धा ती विसरून जगत असते आणि एक नवीन नाळेचं नातं तिला आई बनवण्याकडे नेत असतं. सगळं काही ती पूर्ण करत असते. यातूनच आई बरोबर जेव्हा ती आई होते तेव्हा तिचा पुढचा कस लागतो तो खरा बाईपणाचा कस हा लागत असतो. आणि तिचा बाईपणाचा प्रवास हा आई होण्यापासून खरं तर सुरू होतो. आई हा शब्द जेव्हा आम्ही ऐकतो तेव्हा आम्हाला खूप चांगलेच शब्द आम्हाला सुचतात की कुणी बऱ्याच असा एकही कवी नसेल की ज्याने अजून आईविषयी कविता लिहिलेली नाहीये. किंबहुना प्रत्येकाची पहिली कविता ही आईवरच असते असं मला वाटत असतं. आई अतिशय जिव्हाळ्याचा, प्रेमाचा, नाळेचं नातं असणारा हा नाजूक विषय आहे. परंतु ही आईची महती बरेच लोक फक्त आपल्या लेखनातून दिसून येत असतात. परंतु खर तर आई ते खरंच समजून घेतात का? आईला आपण गृहीतच धरतो की नाही आई आहे ती सगळं समजून घेईल. गोष्ट म्हटली की मी आई करून घेईल, ती माझी आई आहे. हक्क गाजवताना आपण नक्कीच म्हणतो, अगदी मी सुद्धा असंच करत असते की आपण आईला गृहीत धरतो. जर कुणी तिसरी व्यक्ती असेल ना तिला आपण मानपान देणार, तिला जवळ जाऊन म्हणजे तिने जे काम केलेलं आहे ते आपण चांगल्या शब्दात तिला व्यक्त करून दाखवणार. पण आईजवळ ही कृतज्ञता आपण व्यक्त करतो का? हो, नाही करत आपण. कारण आपल्याला माहिती असतं की ती माझी आई आहे. परंतु तिला सुद्धा कुठेतरी वाटत असतं की तिला जर आपण म्हटलं काही तिने चांगलं बनवलं की आई तू आज खूप छान बनवलं, तू हे चांगलं केलं, किंवा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, हे आपण कधीच म्हणत नाही. कारण आपल्याला नात्यांना गृहीत धरण्याची सवय लागलेली असते आणि सर्वात जास्त आपण नातं गृहीत धरतो ते आई आणि वडिलांचं. त्यामुळे आई ही खरंच कशी असते याची जाणीव खरं तर मला सुद्धा ही आई झाल्यानंतरच झाली की आई आपल्यासाठी काय करत असते. तर मीच ही जाणीव झाल्यानंतर आणि मग माझी एक कविता तयार झाली ती आईवरची, ती मी आपणासमोर आता सादर करते आहे. कवितेचं शीर्षक आहे आई. आई 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 खरंच काय असते, आई 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 खरंच काय असते, स्वतः आई झाल्यावर आई कळते. आईच्या मायेची कशी वर्णावी महती, आईच्या मायेची कशी वर्णावी महती, आईच्या कुशीपेक्षा नाहीच काही किमती. प्रेम तिचे असते जगात न आलेल्या बाळावरही, प्रेम तिचे असते जगात न आलेल्या बाळावरही, लेकरांसाठी लढत असते जगाशी लढा देऊन सर्व काही. आई असते
खचलेल्या जीवाचा आधार. आई असते खचलेल्या जीवाचा आधार आणि मुलांच्या स्वप्नांसाठी नाहीच तिची माघार. सर्व प्रेमाचे रस्ते बंद होतात तेव्हा एकच रस्ता उरतो. सर्व प्रेमाचे रस्ते बंद होतात तेव्हा एकच रस्ता उरतो आणि आईच्या सदैव उघड्या हृदयात नकळत जाऊन शिरतो. आई असते यशाचा कळस आणि यशाचा पाया. आई असते यशाचा कळस आणि यशाचा पाया. तिच्या चरण स्पर्शाशिवाय मात्र हा जन्म झाला वाया. संधी शोधतं प्रत्येक नातं प्रेम व्यक्त करायला. संधी शोधतं प्रत्येक नातं प्रेम व्यक्त करायला. गरज नाही भासत आईच्या प्रेमाचा पुरावा द्यायला. परंतु गरज नाही भासत आईला प्रेमाचा पुरावा द्यायला. बघा, आपण अनुभवत असतो की आपल्याला जेव्हा कोणी सांगत नाही की माझं तुझ्यावर प्रेम आहे, मी तुझ्यासाठी किती करतो, परंतु आई हे कधीच करत नाही, कारण तिचं प्रेम हे अवर्णनीयच असतं. म्हणून म्हटलं आहे की संधीत शोधतं प्रत्येक नातं प्रेम व्यक्त करायला, परंतु गरज नाही भासत आईला प्रेमाचा पुरावा द्यायला. नतमस्तक झाला देवही आई निर्माण करून. नतमस्तक झाला देवही आई निर्माण करून. मोह त्यालाही न आवरला तिच्या पोटी जन्म घेऊन. मोह त्यालाही न आवरला तिच्या पोटी जन्म घेऊन. अशी ही आई आपल्याला समजणारी. खरं तर आता आपलं लाईव्ह व्याख्यान आहे, त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर असणारे भाव किंवा तुमच्या मनात काय चाललंय हे मला इथे समजू शकत नाही, तरी सुद्धा तुम्ही तुमच्या कमेंट्स, तुमचा प्रतिसाद मला देत राहा, त्यातून मी समजून घेईल. कारण कविता झाल्यानंतर त्या टाळ्या ऐकायची सवय किंवा तो चेहऱ्यावरचा आनंद बघण्याची सवय आहे, परंतु आता सगळंच काही ते अनुभवता येत नाही प्रत्यक्ष. तरीही तुम्ही तुमच्या कमेंट्स देत राहा, मी नक्की वाचेन. शेकापुरे सर म्हणतायत अभ्यासपूर्ण माहिती. शिवा दादा म्हणतायत वेल डन मॅडम, धन्यवाद सगळ्यांना, खूप खूप आभार. निलेश दादा म्हणतायत अप्रतिम सुंदर ताई, धन्यवाद सर. पुढील विषयाकडे आपण वळूयात. आई आम्ही अशी समजून घेतली किंवा आईला गृहीत जर आपण धरलं नाही तर खरोखर अजूनच आपलं हे जे नातं आहे, म्हणजे स्त्रीत्वाशी जी आपली नाळ जोडलेली आहे. खरं तर स्त्री हा फक्त एक शब्द नाही, तर पूर्ण एक आचार आहे, विचार आहे, आणि तो फक्त बाहेरून दिसण्यासारखा. आम्ही फक्त बाहेरून बसतो, हा ही स्त्री आहे, ही स्त्री जात आहे, तर नाही. स्त्री ही एक संकल्पना आहे, ती समजून घेतलीच पाहिजे. कारण स्त्री समजल्याशिवाय आपल्याला स्त्री कशी आहे हे कळत नाही, आणि कदाचित बऱ्याचदा आपलं आयुष्य संपून जातं, पण ही स्त्री आपल्याला कधीच कळत नाही. आणि म्हणूनच अनेक समस्या आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होत असतात, किंवा स्त्रियांवर ज्या समस्या निर्माण होतात, ज्या घटना घडतात, त्या कदाचित त्या समजूतदारपणाचाच अभाव असतो. आता मी एक इथे महत्वाचा मुद्दा सांगणार आहे की आपण म्हणतो की स्त्रियांना बंधनं आहेत, परंतु जन्मापासून आपण जर तिला म्हणत असू की तू जी पोरीची जात आहे, तू हे करू नको, तू ते करू नको, स्त्रीला हे प्रगती पथावर जाण्यापासून किंवा यशाच्या शिखरावर चढण्यासाठी हे तिचे बंधनं तिच्यावर लादली जातात, किंवा तिला कळतं की नाही हे आपल्यासाठी नाहीये, मग ती आपोआप एक पाऊल जर पुढे टाकत असेल तर आपोआप एक पाऊल मागे येत असते. परंतु स्त्रीवर संस्कार आपण नक्कीच करतो, तिला त्याग शिकवतो, सहनशीलता शिकवतो, आणि ज्या स्त्रीमध्ये त्याग नसेल, सहनशीलता नसेल, ती स्त्रीच नाही असं आपण सांगून मोकळं होऊन जातो. पण खरं स्त्री म्हणजे या दोनच गोष्टी का हो? आपण पुरुष जातीला किंवा आपल्या घरातल्या मुलांना आपण असं शिकवत नाही का की तू तुझ्या बहिणीशी व्यवस्थित वागलं पाहिजे, किंवा बाहेरच्या ज्या मुली आहेत, शेजारी पाजारी किंवा अनेक मुली नातेवाईकांमध्ये, तिच्याशी आपण समंजसपणे वागलं पाहिजे, तिला रिस्पेक्ट दिला पाहिजे. हे जेव्हा आपण लहानपणापासून मुलांवर सुद्धा बिंबवू ना, तेव्हा समाजामध्ये ज्या वाईट कृती घडतात, जे अनेक 8 दिवस झाले की अनेक नवीन बातमी ऐकायला मिळत असते, तर ह्या ज्या अपप्रवृत्ती घडण्यापासून आपणच रोखू शकतो. ती घरात, ती सुरुवात ही आपण आपल्या मुलांना शिक्षण देऊन केली पाहिजे. खरोखर आज तुम्हाला जर मुलं असतील तर तुम्ही त्याला खरे संस्कार देण्याची गरज आहे की तू असं वागलं पाहिजे.
मग त्याच्या मनामध्ये स्त्रीविषयी आदर हा निर्माण होत असतो आणि पुढील अनर्थ हे टळत असतात. जेव्हा घरामध्ये मुलगी असते, जेव्हा तिचा वाढदिवस असतो, तेव्हा बरेच जण विचार करतात तिला काय गिफ्ट द्यायचं, तिला किंवा तिला काय खेळणं घेऊन द्यायचं. तर मुलीसाठी पहिली वस्तू असते बाहुली. सगळेजण तिला बाहुली घेऊन देतात आणि तिथेच आपण चुकतो, कारण तिथेच आपण तिला जाणीव करून देतो की तू स्त्री आहेस, तू एक बाहुली आहेस, तू एक कठपुतली आहेस. हे आपण बदलायला हवं. जेव्हा जेव्हा मुलगी थोडंफार तिला समजायला लागतं, त्यावेळेस तुम्ही तिला झाशीच्या राणीचं चरित्र भेट म्हणून द्या. तिला झाशीच्या राणीच्या गोष्टी सांगा, ज्या महान स्त्रिया होऊन गेल्या. सावित्री होऊन गेली, सावित्रीची कथा तिला सांगा, त्यांच्या प्रतिमा, त्यांचे फोटो तिला भेट द्या. पण नाही, आम्ही ते देत नाही, कारण आपल्याला मुलीला फक्त बाहुली आणि बाहुलीच बनवायचं असतं. हा आपला त्यामागे स्वार्थ असतो. इथेच आपण चुकत असतो. मग ती बाहुलीशीच खेळत राहते आणि बाहुलीसारखंच आयुष्य स्वतःच ती बनवून घेत असते. त्यामुळे जर आपल्याला बदल करायचा असेल समाजात, तो आपण आपल्यापासून सुरुवात करूया. आपल्या घरामध्ये ज्या मुली असतील त्यांना सुद्धा सांगूया की नाही, हे काम तूही करू शकतो. आणि मुलगा असेल, आता जर घरकाम करायचं म्हटलं की फक्त लेडीज पुढे येणार किंवा मुलीला सांगितलं जाणार, तर असं नाही. दोन्ही कामं दोन्ही एकमेकांना तुम्ही सांगा, त्यांना जाणीव करून द्या की नाही, तुम्ही दोघं समान आहेत. आणि आपण कोण ठरवणार हो? निसर्गानेच जर दोघांना समान ठेवलेलं आहे. स्त्री आणि पुरुष हे निसर्गाची एक वेगळी रचना आहे आणि ती दोन समान चाक आहेत. आपण म्हणतो ना, स्त्री आणि पुरुष एकाच गाडीचे दोन समान चाक आहेत. मग एक चाक कमकुवत असेल तर गाडी चालणार कशी हो? नाही ना. त्यामुळेच आपण आधीच समजून घेतलं पाहिजे, मग ती मुलगी असो नाहीतर मुलगा असो, दोघांना समान वागणूक दिली पाहिजे आणि दोघांना सांगितलं पाहिजे तुमची जबाबदारी ही सारखीच आहे. तेव्हा कुठे घरातल्या मुलावर संस्कार होतात की नाही, हे असं नाही, असं आहे. आणि आपण इथे चुकत असतो. ते आजपासून आपण बदलायला हवं. फक्त नवरात्र उत्सव साजरा केला आणि देवीचे पाठ वाचले आणि महिला दिन साजरा केला, व्यासपीठावर जाऊन स्त्रीबद्दल मी 1 तास 2 तास व्याख्यान दिलं आणि घरामध्ये जर मी माझ्या स्त्रियांशी कशा प्रकारे वागतो हे जर आठवलं, तर ही परिस्थिती नक्कीच बदलेल. कारण व्याख्यानांनी समाज सुधारणार नाही, तर त्या कुठल्याही बदलाची सुरुवात ही स्वपासून करायला हवी. मी बदललं, तुम्हाला कुठलीच गरज नाहीये ना, तुम्हाला सभा घेण्याची गरज आहे ना, महिला दिन साजरा करायची गरज आहे ना, महिलांना 33% आरक्षण देण्याची गरज आहे. स्त्रीला आरक्षण नकोय, तिला फक्त हवाय सन्मान. आणि तो सन्मान आपण आपल्या कर्तृत्वातून दिला पाहिजे. मग ती कुणीही असो, स्त्री आई असो, बहीण असो, अनेक नाते आहेत स्त्रीचे. ते प्रत्येक नात्यात आपण तिला तिचा सन्मान दिला पाहिजे आणि आदर दिला पाहिजे. आपण आपल्या पुढच्या स्त्रीच्या जीवनपटाकडे वळत आहोत. आता स्त्री ही आई झालेली आहे. आई होतानाच तिचा बाईपणाचा कस हा सुरू झालेला आहे आणि बाईपणाचा प्रवास हा तिचा सुरू होतो आहे. एक स्त्री आई झाल्यावर ती आई होतेच होते, पण त्यावेळी ती बाई कशी होते किंवा तिचा बाईपणाचा कस कसा असतो हेही आपण एका कवितेतनं बघणार आहोत. तत्पूर्वी जेव्हा ती आई होते आणि तिला जर मुलगी असेल, तर बघा आत्ताच्या मुली बघा, ज्या समजा आता 10 वर्षापासूनच्या पुढच्या मुली बघा, ह्या सगळ्या बघत असतात. आता थोडीशी परिस्थिती बदलली आहे की घरातील पुरुष सुद्धा एक मुलीला तिचे वडील जास्त जवळचे वाटतात. खरोखर ही आनंदाची गोष्ट आहे आणि याचं आपण स्वागत सुद्धा करायला हवं. आणि त्यामुळे तिला थोडंफार स्वातंत्र्य हे दिलं जातं. आणि जेव्हा ती शिकू लागते तेव्हा तिला कळायला लागतं की नाही, हे अधिकार जे मुलांसाठी आहेत ते माझ्यासाठी सुद्धा आहेत. तेव्हा अनेक प्रश्न तिच्या मनामध्ये येतात. जेव्हा मुलगी वयात यायला लागते तेव्हा खूप सारे प्रश्न तिच्या मनामध्ये असतात. ती भांबावलेली असते की आई हे असं का. मग तिला कळायला लागतं, अरे आपल्या घरातली आईला खूप मन मारून जगावं लागतं. ही जाणीव तिला होत असते, कारण ती बाहेर पडत असते, शिक्षण घेत असते, समाजामध्ये अनेक गोष्टी बघत असते आणि त्या सगळ्या गोष्टींचा जो तर्क आहे ती स्वतःच्या मनामध्ये निर्माण करत असते. कदाचित ते बऱ्याच गोष्टी मनमोकळेपणाने बदलत नाही, परंतु
आई वडील जर मित्रमैत्रिणी मुलांचे झाले तर मुलं मुली सगळं काही सांगत असतात आणि आज खरं तर गरज आहे आई वडिलांनी आपल्या मुलांचाच मित्र होण्याची. त्यामुळे पुढे अनेक गोष्टी ज्या घडतात मुलांच्या आयुष्यामध्ये, ज्या आपल्याला नको आहेत किंवा ज्या वाईट आहेत, तर त्या घडण्यापासून आपण आपल्या मुलांना वाचवू शकतो. अशी ही मुलगी असते, तिच्या मनामध्ये बघा या सगळ्या घटना, हे सगळं मनामध्ये तिचं चाललेलं असतं. तेव्हा तिच्या मनामध्ये प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांची उत्तर ती शोधत असते. आणि अशीच एक मुलगी आपल्या आईकडे आपल्या मनाची व्यथा किंवा हे मला आज नकोय, हे चुकीचं आहे, हे तिला सांगायचं आहे, त्यावेळी ती संवाद साधते. तर बघूया मुलगी आणि आईचा एक संवाद. सादर करते मी कविता सवाल जवाब. मुलगी म्हणते सर्वप्रथम आईला, वंदन करुणी स्त्री शक्तीला जिजाऊला स्मरते ग. वंदन करुणी स्त्री शक्तीला जिजाऊला स्मरते ग. फुलेंच्या सावित्रीला लवून मुजरा करते ग. नारी असून नरासारखी तलवार हाती धरते ग. इथे तलवार म्हणजे आधुनिक विचार, हा अर्थाने तलवार हा शब्द घेतला आहे. नारी असून नरासारखी तलवार हाती धरते गे, धरती ग. ऐकून घे तू माय माझी पहिला सवाल करते ग. आई तिला सांगते मग, पारंपरिक विचारांची मी स्त्री लुगड्यातील, पारंपरिक विचारांची मी स्त्री लुगड्यातील, संस्कारांनी घट्ट करते विण दोन्ही कुटुंबातील. हे आईचे विचार आहेत. आई नेहमी मुलीला चांगलंच सांगत असते, पण तरीही बघा ती काय सांगते, असंच तूही कर आता सांगणे माझे एकच असे. असंच तूही कर आता सांगणे माझे एकच असे. हाच वारसा न्यावा पुढे खरा स्त्रीचा धर्म असे. मुलगी काय सांगते यावर, ऐकून घे तू सवाल माझा जवाब दे तू त्याचा ग. ऐकून घे तू सवाल माझा जवाब दे तू त्याचा ग. संस्कारांच्या नावाखाली जन्मापासून भेदाभेद ग. स्त्रीच्या जन्माचा साऱ्यास का वाटे खेद ग. कपड्यापासून वेळेपर्यंत बंधने सारी आम्हास ग. कपड्यापासून वेळेपर्यंत बंधने सारी आम्हास ग. रांधावाडा उष्टी काढा कधी आम्हास चुकले ग. हे प्रश्न मुलीला पडलेले आहेत. आई तिलाही सांगते मग. आई सांगते, सीतेलाही चुकले नाही अग्निपरीक्षान वनवास. सीतेलाही चुकले नाही अग्निपरीक्षान वनवास. त्यापुढे नसे थोडका त्यागण सासुरवास. दागिन्यात दागिन्या असे तुझ्या चारित्र्याचा, दागिनात दागिना असे तुझ्या चारित्र्याचा. आणि प्रत्यय यावा वेळोवेळी तुझ्या औदार्याचा. आई तिला शिकवते आहे. मुलगी मग म्हणते, सांग माय तू मला काळा पुढे बघू नग. काळात बदललेला काळ मुलगी आईला बघायला सांगते आहे की सांग माय तू मला काळा पुढे बघू नग. अत्याचार बलात्काराच्या का होतात शिकार ग. आई मग म्हणते, सवाल तुझा खरा आहे, सवाल तुझा खरा आहे. चार भिंतीत सजा आहे. आतला आवाज पोरी आतच आमचा दबला आहे. आईला सुद्धा कबूल करावं लागतं की खरंच ही स्थिती आहे, परंतु आम्ही चार भिंतीच्या बाहेर आवाज उठवू शकत नाही. मग मुलगी म्हणते आदराने, आईच्या समंजसपणाला त्यागाला ती सलाम करते. सलाम करते माय तुला अंगाई तुझीच गाईन ग. सलाम करते माय तुला अंगाई तुझीच गाईन ग. पण जोजवताना बोल बोबडे राणी लक्ष्मीचा पोवाडा ग. जेव्हा आपण लहान बाळाला झोपवल्यानंतर अंगाई गातो, बऱ्याच बाया जात्यावरची गाणी किंवा ज्या अंगाई असतात त्या त्यांना मिळालेली दुःख किंवा स्त्रीजन्म यात त्या गाणं गात असतात. परंतु मुलगी सांगते, अंगाई आहे, मी नक्की गाईल पुढे माझ्या पुढच्या पिढीसाठी. परंतु ती अंगाई जी असेल, ते गीत जे असेल ते राणी लक्ष्मीबाईचं असेल, जेणेकरून माझी मुलं राणी लक्ष्मीबाई सारखी धाडसी होतील. म्हणून म्हणते की अंगाई तुझीच गाईन ग. जोजवताना बोल बोबडे लक्ष्मीचा पोवाडा ग. सवाल जवाब नकोच आता वचन तुला देते ग. सवाल जवाब नकोच आता वचन तुला देते ग. सोन्याच्या अंगठीत घालून हिरा जपू संस्कार आणि परंपरा. या सवाल जवाबातून मला एकच सांगायचं आहे की सगळ्याच गोष्टी या आधुनिक आपण स्वीकारल्याच पाहिजे.
किंवा मुलगी जे सांगते तेच ऐकलं पाहिजे असं नाही. तर आईकडेही खूप चांगल्या गोष्टी आहेत, म्हणजे जुन्या गोष्टी. जुन्या आणि नव्याची जेव्हा आपण एकत्र सांगड घालू तेव्हाच खऱ्या अर्थाने समाजामध्ये जो बदल आहे तो अपेक्षित आहे आणि अपेक्षित बदल आपल्याला दिसणार आहे. त्यामुळे जुनं ते सगळं टाकून द्यायचं किंवा नवं आहे तेच स्वीकारायचं असं मुळीच नाही. म्हणून जुनं हे जर सोनं असेल, आपण म्हणतो जुनं ते सोनं, तर नवं हे हिऱ्या समान आहे. म्हणूनच सोन्याच्या अंगठीमध्ये जेव्हा हिरा घालतो आपण, तेव्हा अंगठी आणि त्या अंगठीची नजाकत ही पूर्ण वेगळी असते आणि ती सुंदर दिसते. म्हणूनच आपण जुन्या नव्याची सांगड, जुन्या नव्या विचारांची सांगड येथे घालणं अपेक्षित आहे. रसिक हो, होय, सोन्याच्या अंगठीत हिरा घालू पाहते ही लेक. पण खरंच इतकं सोपं आहे का हे? तिच्यासाठी नाही. तिथेही तिला अडथळा आहेच. आणि जेव्हा ती बाई पण जपू लागते तेव्हा तिला अनेक गोष्टींना मुरड घालावी लागते, की खूप गोष्टी तिला त्याग कराव्या लागतात, तडजोड करावी लागते. जुन्या आणि नव्याची सांगड करताना सुद्धा खूप तडजोड करावी लागते. तरीही ती तडजोड करते. कशा प्रकारे करते आणि कसं समजून घेते समोरच्याला, बघूयात माझ्या पुढील रचनेतून. शीर्षक आहे बाईपण. एक प्रतिमा वापरली आहे गोधडीची, पण आशय आपण नक्कीच समजून घ्याल. फाटक्या लुगड्याला ठिगळ लावताना, फाटक्या लुगड्याला ठिगळ लावताना जुळवत जाते न रंगवलेली स्वप्न, तर कधी जुन्या कपड्यांचे तुकडे. फाटक्या लुगड्याला ठिगळ लावताना जुळवत जाते न रंगवलेली स्वप्न, तर कधी जुन्या कपड्यांचे तुकडे. मग कुठेतरी टोचतेच ती सुई, ते बोटाचे रक्तपीत पुन्हा जोमाने सांधत राहते. मग कुठेतरी टोचतेच ती सुई, ते बोटाचे रक्तपीत पुन्हा जोमाने सांधत राहते. मॅच नसतातच ते तुकडे, तरीही कलरफुल गोधडी आवडेल मुलांना नातवंडांना. मॅच नसतातच ते तुकडे, तरीही कलरफुल गोधडी आवडेल मुलांना नातवंडांना. मायेनं पांघरतील कडाक्याच्या थंडीत. आणि याच आशेवर सांदणं अन ठिगळ लावणं चालूच आहे. ते आज तागायत, आज तागायत. रसिक हो, या कवितेमध्ये मी गोधडी जी आहे, आता बऱ्याच जणांना माहीत असेलच. आई आजी आपली गोधडी शिवायची, जुन्या साड्यांची, जुन्या कपड्यांची. त्याच प्रकारे ती गोधडी म्हणजे जुनी संस्कार, जुन्या परंपरा ज्या चांगल्या आहेत, आपलं आयुष्य तारणाऱ्या आहेत, ज्या उब देणाऱ्या आहेत, त्या आपल्याला देण्याचा प्रयत्न आई आजी आपल्याला करत असते. हे करत असताना तिला खूप त्रास होतो आणि म्हणूनच म्हटलं आहे की मी जेव्हा ती गोधडी शिवते तेव्हा तिला बऱ्याचदा सुई लागते, परंतु नाही, तिला त्यातलं चांगलं माहिती आहे की मी हे जर माझ्या मुलांना दिलं, माझ्या नातवंडांना दिलं, तर ते त्यांना आयुष्यभर कामात येणार आहे. आणि म्हणूनच तिचं हे सांधणं आणि ठिगळ लावणं हे चालूच आहे. आणि ते आपण समजून घेऊ केव्हा, जेव्हा आपण स्त्रीला समजून घेऊ, तिच्यातील स्त्रीत्वाला समजून घेऊ, तेव्हाच आपल्याला तिचं बाईपण सुद्धा समजणार आहे. मित्रांनो, खूप करते स्त्री, आपण बघितलं, हे सगळं करते स्त्री आपल्यासाठी, पण तिचीही कुठेतरी एक अपेक्षा आहे. की काय अपेक्षा आहे बरं? मी माझी सर्वात आवडती रचना मी आता आपल्या समोर सादर करते आहे. अतिशय छोटी आहे, पण तिचा अर्थ आपण नक्कीच समजून घ्याल, कारण तो खूप मोठा आहे. सादर करते कविता. उगवेन कुठेही, रुजेन कुठेही. बघा बाई कशी असते. उगवेन कुठेही, रुजेन कुठेही, निसर्ग नियमाप्रमाणे. खतपाणी घातलं तर बहरेल सुद्धा, नाहीतरी वाळवंटातही निवडुंगाला येतच ना मधुर फळ. नाहीतर वाळवंटातही निवडुंगाला येतच ना मधुर फळ. असतच रे या जातीच्या मुळात इतकं बळ, असतच रे या जातीच्या मुळात इतकं बळ. फक्त एकच लक्षात ठेव, या मुळांवर मात्र ऍसिड कधी ओतू नकोस, या मुळांवर मात्र ऍसिड कधी ओतू नकोस. ही एक अपेक्षा स्त्रीने संपूर्ण समाजाकडून केलेली आहे. कारण तिच्या मुळांवर जर ऍसिड ओतलं, मुळांवर म्हणजे विचारांवर, तिच्या पंखांवर
जर आपण पंख छाटून टाकले तर ती झेप कशी घेणार ना. तिचे मुळच जर ऍसिड ओतलं ती जळून जातील. त्यामुळे ती सगळं काही सहन करेल, पण तिच्या मुळांवर मात्र कधीही घाव घालू नका, हाच संदेश माझ्या या रचनेतून रसिकांपर्यंत मला पोहोचवायचा आहे. धन्यवाद. स्त्रीला समजून घेताना अजून खूप काही सांगावं लागतं. ते मला कवितेच्या माध्यमातून आपणाशी संवाद साधावासा वाटतो की खरंच स्त्रीमध्ये काय गुण आहेत. जेव्हा आपण ऐकतो तेव्हा कुठेतरी आपल्याला जाणीव व्हायला लागते की नाही, खरंच हे असं आहे. आणि हीच एक रचना मी आपणासमोर आता सादर करते आहे. रचनेचं शीर्षक आहे तिच्यातील ती. रांधताना चुलीशी विस्तवाशी देते लढा बाईपण. रांधताना चुलीशी विस्तवाशी देते लढा बाईपण. पुत्र जरी झाला वैरी पदराखाली घेते आईपण. त्याच्यापेक्षा असते वयाने लहान. त्याच्यापेक्षा असते वयाने लहान जरी चुकांवर पांघरून घालून दावते मोठेपण. पाहिलेच कुणाला दुःखी कष्टी या जगी. पाहिलेच कुणाला दुःखी कष्टी या जगी. हृदय होते नाजूक जसे ते जाईपण. काट्यात राहूनही तग धरते जगी. काट्यात राहूनही तग धरते जगी. फुलवरात राहते मणी सदैव गुलाबपण. वाढता अत्याचाराचे थैमान भोवती. वाढता अत्याचाराचे थैमान भोवती. होते जागे बघा महिषासुर मर्दनीपण. पुन्हा एकदा घेते. वाढता अत्याचाराचे थैमान भोवती. होते जागे बघा महिषासुर मर्दानीपण. शेवटी एक विनवणी स्त्री करत आहे. सांगते आवर्जून हे पुरुष जात तुला. सांगते आवर्जून हे पुरुष जात तुला. जाणून घे एकदा तिच्यातील ती पण. जाणून घे एकदा तिच्यातील ती पण. धन्यवाद. रसिक हो, आपण आतापर्यंत ऐकला तो स्त्रीचा जीवन प्रवास. की तुम्ही म्हणाल की स्त्रीची एकच बाजू तुम्ही मांडता आहात का, तर नाही. स्त्रीची दुसरी बाजू सुद्धा आहे आणि तो विचार आपण केला पाहिजे. की प्रत्येक वेळेस स्त्री चांगलीच असते का, असा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर येत आहे. की परंतु मी एक दुसरी बाजू सुद्धा, एक स्त्री असून सुद्धा ती मांडणार आहे. आपण बऱ्याचदा म्हणतो की स्त्रियांना आपण स्वातंत्र्य दिलंय. खरोखर आपण स्त्रियांना स्वातंत्र्य दिलं आहे. पण जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळतं, आपल्यातील बंधनं ही आपण ढिली करतो स्त्रीला उंच भरारी घेण्यासाठी, तेव्हा स्त्रीने सुद्धा लक्षात घ्यायला हवं की स्वातंत्र्याचा स्वैराचार तर माझ्याकडून होत नाही ना. आणि खरोखर जेव्हा आपण तिला स्वातंत्र्य देतो त्यावेळेस तिने त्याचं सोनं हे नक्कीच केलं पाहिजे. कारण नदी जेव्हा वाहते आणि जेव्हा तिला आपण बांध घालतो तेव्हाच ती एकाच दिशेने आणि खळखळत वाहत असते. सखींनो, आपण हे सगळं व्यक्त करतो, आपल्या हक्कासाठी दार ठोठवतो, तेव्हा एक गोष्ट आपली लक्षात असायलाच हवी ना, ती म्हणजे स्वातंत्र्याचा स्वैराचार. आपण खरंच करत नाहीत ना, आणि तो कधी होऊ देऊ नका. कारण प्रत्येक गोष्टीला मर्यादा या आहेतच ना, आपल्याला माहितीच आहे. अहो, देशाला सुद्धा आपल्या सीमा आहेत. मग आपल्याला सुद्धा, आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं आहे त्याला सुद्धा कुठेतरी सीमा आहेच. ज्याला कुठे थांबावं हे कळतं तो यशस्वी होत असतो. जसं आपण मी नदीचं बघितलं, नदीला बाण घातला की सुद्धा वळणे तुडवत तुडवत एका विशिष्ट मार्गाने तिचा प्रवाह ती चालू ठेवत असते आणि खळाळत राहत असते. आणि याच आशयाची माझी एक रचना आहे, उंबरठा. मी ती आपल्या समोर आता सादर करते. उंबरठा. ओलांडलास तू उंबरठा झाली आधुनिक सावित्री. ओलांडलास तू उंबरठा झाली आधुनिक सावित्री. तोडून रूढी बंधनांचे पाश स्वीकारली नवी विचारसरणी. पण लक्षात ठेव उंबरठ्यावर आहेत मोकाट श्वापद.
उंबरट्या बाहेर पडताना सर्व शस्त्रेनिशी बाहेर पड. शील, सत्व, स्वाभिमान याचं अनमोल गाठोडं बरोबर घेतलंस ना? उंबरट्या बाहेर मिळेल तुला हवं ते सगळं, पद, पैसा, प्रतिष्ठा, जगण्याचं स्वातंत्र्य. पण या सगळ्यांमध्ये कधीही तू गहाण टाकू नकोस तुझं अनमोल गाठोडं. कारण ते गाठोडच तर हिसकावून घ्यायला टपल्यात भेदक आणि मादक नजरा. येईल जेव्हा वेळ तुझ्या गाठोड्याशी चार हात करायची, तेव्हा जाग कर तुझ्यातील त्या शस्त्रधारी महिषासूर मर्दनीला आणि नक्कीच आठवत्या उंबरठ्याला. हे भारतीय नारी, तो फक्त एक घराचा उंबरठा नाही. हे भारतीय नारी, तो फक्त एक घराचा उंबरठा नाही, तर रामाच्या पवित्र सीतेसाठीची ती लक्ष्मण रेषा आहे. लक्ष्मण रेषा आहे. होय मित्रांनो, लक्ष्मण रेषा आपल्याला तेव्हा ती वेगळी वाटते की लक्ष्मणाने सीतेसाठी घातलेली ती लक्ष्मण रेषा. परंतु होय, आम्हाला स्वातंत्र्य दिलं आहे, परंतु त्याला सुद्धा एक लक्ष्मण रेषा आहे की त्या स्वातंत्र्याचा वापर आम्ही कसा, कुठे आणि केव्हा करायचा. कारण त्यावर लक्ष्मण रेषेबाहेर जर पाय ठेवला तर धोका हा नक्कीच आहे. आणि मग काही गोष्टी समाजामध्ये आपण बघत असतो की खरंच स्त्रियांचंही कधी कधी चुकत नाही असं नाही, त्यांचंही चुकतं. मग आपण समाजात वावरताना कपडे कसे घालायचे, आपली बंधनं आपणच आपली कशी आखून घ्यायची, हे आपण नक्कीच ठरवलं पाहिजे. आणि हे सगळं जेव्हा आपण ठरवणार तेव्हा समाज सुद्धा या गोष्टींना स्वीकारेल असं मला वाटतं. आणि आपण आपले पंख फडकवून नक्कीच यशाचं शिखर गाठू, यात शंकाच नाही आहे. आपण उंबरठा स्वीकारला आहे आपल्या जीवनामध्ये, तरी सुद्धा अत्याचार हे वाढत असतात. की खरोखर खूप चांगली आहे ही व्यक्ती, परंतु तिच्या आयुष्यामध्ये अशा काही घटना घडत असतात जेव्हा आपण समाजामध्ये ऐकतो, वाचतो, पेपरमध्ये न्यूज बघतो, तेव्हा जी गोष्ट समाजामध्ये घडते ती ऐकल्यानंतर आपलं मन विषण्ण होतं. होय, मी कशाविषयी बोलते तुम्हाला कळालंच असेल. तेव्हा आपल्या मनामध्ये एक राग, द्वेष, चीड निर्माण होते आणि मग आपली सुरू होते ती लढाई. कारण असं ऐकल्यानंतर, असं वाचल्यानंतर, मग ती घटना कुठलीही असो, हैदराबाद प्रकरण असो, कोपर्डीचं असो, हे जेव्हा आपण ऐकतो तेव्हा मन विषण्ण होतं आणि खरोखर नराधम हे वाढलेले आहेत आणि त्यांना वेळीच आपण ठेचलं पाहिजे असं आपल्या मनामध्ये निर्माण होत असतं. आणि त्यावेळेस मग जन्माला येते लढाईसारखी एक कविता. जेव्हाच कोपर्डीची घटना घडली होती, मनामध्ये असेच विचार निर्माण झाले होते, तेव्हाच त्या भावना मी माझ्या लढाई या कवितेतून व्यक्त केल्या आहेत. तर सादर करते कविता लढाई. हृदय हेलावणारी, दिशा दिशात घुमणारी, ती आर्त किंकाळी अनंतात विलीन झाली. हृदय हेलावणारी, दिशा दिशात घुमणारी, ती आर्त किंकाळी अनंतात झाली. नराधमांची भूक भागता सारे काही स्तब्ध, एक नीरव भयान शांतता, नव्यानं येणारं वादळ शांत करण्यासाठी. बस आता बस, उठ निर्भया उठ, यदा यदा ही धर्मस्य नकोच आठवू. उठ निर्भया उठ, यदा यदा ही धर्मस्य नकोच आठवू. नाही येणार तो कृष्ण, घट्ट करती साडी निर्भयतेची. नाही येणार तो कृष्ण, घट्ट करती साडी निर्भयतेची, अन हो सारथी तू तुझ्याच रथाची. धृतराष्ट्र बसलेत सारे दुःशासनाचा पराक्रम पाहण्यासाठी. धृतराष्ट्र बसलेत सारे दुःशासनाचा पराक्रम पाहण्यासाठी. सांग एकदा त्यांना तुझ्या जीवाची किंमत, फक्त नाही फाशीचा दोर. सांग एकदा त्यांना तुझ्या जीवाची किंमत, नाही फक्त फाशीचा दोर. अजूनही लपले तेथे काही सावजन चोर, नवीन निर्भया चिरडण्यासाठी. आता तरी पेटू दे ग तुझ्यातील अंगार, आता तरी पेटू दे ग तुझ्यातील अंगार. जाताना देऊन गेली निर्भया एक चिंगार. भडकू दे वनवा, भस्मसात कर सारे दुःशासन. भडकू दे वनवा आणि भस्मसात कर सारे दुःशासन. कशाला हवे न्याय व्यवस्थेचे शासन.
एका निकालाने वासनांची भूक नाही शमणार ग इतक्यात. एका निकालाने वासनांची भूक नाही शमणार ग इतक्यात. म्हणून उठ, लढाई अजून संपलेली नाही. म्हणून उठ, लढाई अजून संपलेली नाही. कारण तू अजून जिंकलेली नाही. कारण तू अजून जिंकलेली नाही. आणि स्त्री जेव्हा या घटनांविरुद्ध आवाज उठवेल, तिची लढाई तिलाच लढायची आहे. या कवितेतून मला असं सांगायचं आहे की आज आपण मुलींना बऱ्याच गोष्टी शिकवतो. घरकाम करा, अभ्यास करा, परंतु या सर्वांच्या पलीकडे जाऊन सुद्धा जर आपण मुलींना योग्य वयापासून जुडो, कराटेचं, मार्शल आर्टचं शिक्षण दिलं तर त्या स्वतःचं रक्षण करण्यासाठी सज्ज होतील असं वाटतं. आणि आज ती काळाची खरी गरज आहे. आपण मुलींना काय शिकवावं, काय द्यावं, तिलाही मानाने जगता यायला पाहिजे. तिलाही तिचे कर्तृत्वाचे पंख हे मोकळेपणाने फडकवता यायला पाहिजे. पिंजऱ्याचं दार तिला तोडायचं आहे. आपण कितीही मुलीला स्वातंत्र्य दिलं, परंतु बाहेर जर अशी नराधमांची संख्या वाढत असेल तर तिने तिचं आयुष्य जगावं कसं, ती सुरक्षित कशी राहील, यासाठीच तिला लहानपणापासून आपण खंबीर करायला हवं. स्वरक्षणाचं धडे द्यायला हवे आणि तिच्यावर हा संस्कार रुजवायला हवा की नाही, तुझ्यावर जर कुठे अन्याय होत असेल तर त्याविरुद्ध तू आवाज हा उठवलाच पाहिजे. मग तो मानसिक असो, शारीरिक असो, किंवा अशा काही घटना जेव्हा घडतात त्यावेळेस तिला जर आपण असं शिक्षण दिले असेल, असे संस्कार दिले असतील तर ती स्वतःचं रक्षण करण्यासाठी सज्ज होणार आहे. म्हणूनच देवीच्या 9 रूपांमध्ये आपल्याला महिषासुरमर्दनीचं, दुर्गेचं रूप आपण तिची आज सन्मानानं पूजा करतो. हे याचसाठी फक्त पूजा करून होईल का हो, तर नाही. ही दुर्गा माझ्या मुलीमध्ये आली पाहिजे, माझ्या घरातल्या प्रत्येक स्त्रीमध्ये असली पाहिजे. कारण जशी ती शांत असते, लक्ष्मी असते, सरस्वती असते, त्याचप्रमाणे ती दुर्गा आहे. हे आपण तिला सांगितलं पाहिजे, तिच्या मनावर बिंबवलं पाहिजे. तेव्हा आपण सुद्धा मुलगी घराबाहेर गेली असताना मोकळा श्वास घेऊ शकतो. हाच संदेश या कवितेतून मला द्यायचा आहे. कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळताना आणि या नवरात्र उत्सवानिमित्त मी माझी शेवटची रचना आणि आपल्याशी हा शेवटचा काव्यसंवाद तर आपला संपणार नाहीये. हा फक्त वेळ संपली म्हणून हा आत्ताचा संवाद मी थांबवणार आहे. परंतु आपला संवाद, कारण विचारांची देवाणघेवाण ही कधीही संपत नसते आणि ती संपू द्यायची नसते आणि ती मी माझी चालूच ठेवणार आहे. आपणही ती चालूच ठेवावी. परंतु या आजच्या कार्यक्रमाचा शेवट करताना मी माझी एक शेवटची रचना आणि जागर खरा स्त्री शक्तीचा कसा असेल हे मी या कवितेतनं आपल्याला सांगते आहे. तत्पूर्वी 2 ओळी स्त्रीवरती. नारी प्रीत में राधा बने, गृहस्थी में बने जानकी. नारी प्रीत में राधा बने, गृहस्थी में बने जानकी. काली बनकर शीश काटे, जब बात हो सम्मान की. हो, अशीच आहे ती नारी. फक्त त्या नारीला, तिच्यातील स्त्रीत्वाला एकदा समजून घ्या, उमजून घ्या. आणि माझ्या समस्त स्त्रीवर्गासाठी मी माझी ही रचना सादर करते आहे. रचनेचं शीर्षक आहे जागर स्त्री शक्तीचा. स्वयंसिद्धा तू स्वामी, कर जागर स्त्री शक्तीचा. स्वयंसिद्धा तू स्वामिनी, कर जागर स्त्री शक्तीचा. सार्थक होईल तेव्हाच उत्सव नवरात्रीचा. महिषासुरमर्दनी जागव या रूपाला. महिषासुरमर्दनी जागव या रूपाला. घेऊन हाती त्रिशूल कर ठार नराधमाला. तूच चंडिका तूच दुर्गा, तूच चंडिका तूच दुर्गा. पुरुषाची का गुलाम, जागव स्वाभिमानाला, करतील ते सलाम. नवशक्तीची ही 9 रूपे, नवशक्तीची ही 9 रूपे. नाही फक्त पूजायला, करून जागे अस्तित्व, करून जागे अस्तित्व. कळू दे मूल्य जगाला, कळू दे मूल्य जगाला. धन्यवाद. हीच एक सगळा समस्त स्त्रीवर्गासाठी मी एक आशा व्यक्त केली आहे की तुझ्यातील 9 शक्तीची रूप ही प्रत्येक वेळी प्रसंगानुसार ही जागी होऊ देत, तरच या वर्षीचा आपण नवरात्र उत्सव खऱ्या अर्थाने साजरा केला असं म्हणता येईल. शेवटी जाता जाता एकच सांगेन स्त्रीविषयी, स्त्रीचं प्रतिनिधित्व करताना एवढंच सांगेल. लता मंगेशकरांनी एक गायलेलं गाणं आहे, त्याच्या या 2 ओळी मी सांगेल
कि कोमल हूँ कमजोर नहीं, कोमल हूँ कमजोर नहीं, शक्ति का नाम ही मेरा नारी है, सबको जीवन देने वाली, मौत भी हमसे हारी है, मौत भी हमसे हारी है. धन्यवाद. मला या व्यासपीठावर आज विवेक शेकापुरे सरांनी संधी दिली व्यक्त होण्याची, त्याबद्दल त्याचप्रमाणे चौधरी सरांचंही आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मी पुनश्च एकदा आभार येथे व्यक्त करते. आणि सगळ्यांना हा नवरात्र उत्सव वैचारिकतेचा जाओ, फक्त भक्ती ही महत्वाची आहे. भक्ती हे श्रीचंच एक रूप आहे, पण त्या भक्तीचं रूप बघताना आपण श्रीत्वाला समजून घेऊया, जाणून घेऊया, श्रीला आदर देऊया आणि योग्य विचारांचा संस्कार लहानपणापासूनच आपण श्री जातीवर करूया, अशी एक आशा व्यक्त करते. नॉट बट लिस्ट जसं म्हणतात, आपण येथे आवर्जून माझे विचार ऐकून घेण्यासाठी उपस्थित राहिलात, आपण आपल्या प्रतिक्रिया दिल्यात, त्याबद्दल मी तुमचंही मनपूर्वक आभार मानते आणि या उत्सवानिमित्त आपल्या सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा देते. दसऱ्याच्या सुद्धा ॲडव्हान्समध्येच तुम्हाला मी शुभेच्छा देते.